जय शिवराय मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर S9 मराठी न्यूजला नक्की फॉलो करा. लाडकी बहीण योजना, जानेवारी महिन्याचा हप्ता जाहीर, तांत्रिक चुकीमुळे अडकलेले पैसे कसे मिळवायचे. राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अनेक लाडक्या बहिणींना नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. अशा महिलांनी घाबरण्याचे कारण नाही, कारण हा हप्ता कायमस्वरूपी बंद झालेला नसून केवळ KYC मधील तांत्रिक चुकीमुळे अडलेला आहे. महिला व बालविकास विभागाच्या माहितीनुसार लाखो महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केली असली तरी त्यामध्ये एक सामान्य पण गंभीर चूक झालेली आहे. KYC करताना विचारण्यात आलेल्या प्रश्नांमध्ये तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का या प्रश्नावर चुकून होय हा पर्याय निवडला गेला आहे. त्यामुळे त्या महिलांचा अर्ज अपात्र ठरवण्यात आला आणि हप्ता थांबवण्यात आला. जर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल आणि तरीही तुमचा हप्ता थांबलेला असेल तर काळजी न करता खालील प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयाला भेट द्या. तेथे तुम्हाला एक साधा लेखी अर्ज सादर करावा लागेल. अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद करा की मी सरकारी नोकरीत नसून KYC करताना तांत्रिक चुकीमुळे माझा उल्लेख सरकारी कर्मचारी असा झाला आहे. कृपया माझी पुन्हा पडताळणी करण्यात यावी. याशिवाय तुम्ही तुमच्या परिसरातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क करू शकता. शासनाकडून अंगणवाडी सेविकांमार्फत संबंधित लाभार्थी महिलेच्या घराची प्रत्यक्ष पाहणी व्हेरिफिकेशन करण्यात येते. या पडताळणीत तुम्ही पात्र असल्याचे सिद्ध झाल्यास तुमचे नाव पुन्हा पात्र यादीत समाविष्ट करण्यात येते. एकदा पडताळणी पूर्ण झाली की संबंधित पोर्टलवर तुमचे स्टेटस पुन्हा अप्रूव्ड असे अपडेट केले जाईल. त्यानंतर थांबलेले हप्ते टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा होईल. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की जर चूक तांत्रिक स्वरूपाची असेल आणि लाभार्थी महिला पात्र ठरली तर तिचा एकही हप्ता गमावला जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजे ही समस्या फक्त मोजक्या महिलांची नसून लाखो लाडक्या बहिणींना याचा फटका बसलेला आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता योग्य शासकीय प्रक्रियेचा अवलंब करणे गरजेचे आहे. सरकार पात्र महिलांना त्यांचा हक्काचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे. हा लेख तुमच्या ओळखीच्या इतर लाडक्या बहिणींशी नक्की शेअर करा, जेणेकरून तांत्रिक चुकीमुळे कोणाचाही हप्ता थांबणार नाही.